या प्रतिनिधींचं मी स्वागत करतो। माझा परिचय देतो। मी संजीव भोर पाटील, शिवसेना प्रवक्ता आणि माझी पार्श्वभूमी मराठा चळवळीतून मी पुढे आलेलो आहे। मराठा क्रांती मोर्चे सुरू करण्यात मी अग्रस्थानी होतो। आपल्याला सगळ्यांना कोपर्डी अत्याचाराची घटना माहीत असेल। या घटनेला वाचा फोडण्यात मी अग्रभागी होतो। आता शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून कार्यरत आहे। मुंबईतून मी काम पाहतो। आज की मराठा आरक्षण या विषयावरून सध्या महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता आपल्याला दिसायला मिळते। मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन जालन्यातून सुरू झालं आणि आज हे आंदोलन ज्या स्तरावर आहे, संभ्रम किंवा विवाद निर्माण होतील अशा पद्धतीचं दोन्ही बाजूने काही मंडळींकडून वक्तव्य सुरू आहेत। त्या पद्धतीचा मराठा ओबीसी वाद पेटतोय की काय असं वातावरण आपल्याला महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर मी आपल्याशी संवाद साधत आहे। आपण बघतोय दररोज वेगवेगळी स्टेटमेंट माध्यमांमध्ये दोन्ही बाजूच्या नेत्यांची येत आहेत। मराठा समाजाला कुणबीची प्रमाणपत्रे मिळावीत ही मनोज जरांगे पाटलांची मागणी जालन्यातून त्यांनी यासाठी आंदोलन सुरू केलं। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली। या समितीच्या माध्यमातून जुन्या नोंदी तपासणं, जे 1967 पूर्वी जुन्या नोंदी ज्या मराठा बांधवांच्या आढळतील, ज्यात कुणबी म्हणून नोंद आढळेल अशांना जात प्रमाणपत्र देता यावीत, हे प्रमुख लक्ष ठेवून ही न्यायमूर्ती शिंदे समिती काम करते आहे। या शिंदे समितीच्या माध्यमातून जेव्हा या जुन्या नोंदी तपासल्या जातील, या नोंदी एकूण 14 प्रकारच्या जे जुने कागदपत्र आहेत, मग त्यात खासरापत्र असतील, जुनी खरेदी खतं असतील, बक्षीसपत्र असतील, गाव नमुना नंबर 14 असेल किंवा वेगवेगळी कागदपत्र, अशा 14 प्रकारच्या कागदपत्रांमध्ये या नोंदी आढळून आल्या तर त्याची नोंद घेतली जाते। आता ही प्रक्रिया माध्यमांमधून तिचा जास्त प्रचार प्रसार आतापर्यंत झाला नाही असं वाटतंय। आपण जर प्रत्येक तहसील कार्यालयात बघितलं तर या नोंदी अतिशय काटेकोर शिस्तबद्धपणे आणि या नोंदी ज्या ठिकाणी शोधल्या जातात, ही कागदपत्र जिथे तपासली जातात त्या ठिकाणी कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रवेश इंटरफेअर करायला संधी नाही। अतिशय कडक शिस्तीत हे काम सुरू आहे, कारण ही बाब अतिशय संवेदनशील आणि गंभीर आहे। यात कुठलीही छेडछाड होता कामा नये, मल प्रॅक्टिसेस होता कामा नये, ही काळजी प्रशासनाकडून राज्यभर घेतली जाते। आता मराठा कुणबी या नोंदी देण्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचं कारण आपल्याला प्राधान्याने मी या ठिकाणी सांगतो की हा निर्णय 2004चा आहे। ज्यावेळेस खत्री कमिशन होतं, खत्री कमिशनने अशी शिफारस केली की ज्या मराठा बांधवांच्या मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा जुन्या नोंदी आढळतील त्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी शिफारस खत्री कमिशनने केली। आणि त्यानंतर अशाच शिफारसी इतरही अनेक जातींबाबत कमिशनने केलेल्या आहेत। फक्त मराठा समाजाच्या बाबतीत, मराठा कुणबी समाजाच्या बाबतीतच अशा शिफारसी आहेत अशातला भाग नाही। अशा अनेक जात घटक आहेत की ज्यांना अशा शिफारसी मिळाल्या आणि त्यांना कुणबी जातीची किंवा त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र मिळायला लागले। तर या 2004च्या 1 जून 2004चा शासन निर्णय आहे। त्या शासन निर्णयानुसार आज जी प्रक्रिया राज्यभर सुरू आहे, मराठा कुणबी मराठा नोंदी शोधण्याची ही प्रक्रिया चालू आहे। याच्यासाठी 2000चा जो अधिनियम आहे, जात प्रमाणपत्र देणे आणि जात प्रमाणपत्राची पडताळणी, आणि 2012चे नियम, ही जात प्रमाणपत्र आणि पडताळणी करण्याबाबत काय कार्यपद्धती असावी यासाठीचे 2012चे नियम आहेत।
यानुसार हे सगळं काम चालतं। यात सरकारने नवीन काय केलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या 50 वर्षात अशा पद्धतीने नोंदी तपासण्याचं काम केलं गेलं नाही। हे खरं तर हे काम केलं गेलं नाही हे त्या समाजावरचा अन्याय आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या बाबतीत सकारात्मक पावलं उचलली, म्हणजे हे गुड गव्हर्नन्सचं उत्तम उदाहरण आहे। एखाद्या समाजाला त्यांच्या हक्क अधिकाराची संधी उपलब्ध करून देणं हे गुड गव्हर्नन्सचं उत्तम उदाहरण आहे। आपण बघतो आमच्या आदिवासी बांधवांना जे खेड्यापाड्यात तांड्यावर राहतात, अशा अनेक बांधवांना त्यांना तिथलं आरक्षण असतानाही त्या आरक्षणात जातीची प्रमाणपत्र कधी मिळाली नाही, त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रांची पडताळणी झाली नाही। अशा बांधवांना किंवा ओबीसी बांधवांनाही बऱ्याच वेळा सरकारी पातळीवर ड्राईव्ह राबवले जातात, स्पेशल ड्राईव्ह राबवले जातात जातीची प्रमाणपत्र त्यांना निर्गमित करण्यासाठी। म्हणजे हा एक चांगला प्रशासनाचं एक चांगलं काम आहे, ते आता सुरू आहे। यात फार आकांड तांडव करण्यासारखी परिस्थिती नाही। मात्र महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत महाराष्ट्र आपण म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, मात्र या ठिकाणी मराठा समाजातील काही नेते असतील किंवा ओबीसी समाजातील काही नेते असतील, यांच्याकडून ज्या पद्धतीने बेजबाबदारपणाची वक्तव्य सुरू आहेत, दोन्ही समाजात भांडणं वाढतील अशा पद्धतीने चिथावणीखोर वक्तव्य सुरू आहेत। ज्या काही कुणबी नोंदींच्या बाबत शिंदे समितीचे जे काम चालू आहे, आकडेवारी अवास्तव आकडेवारी सांगून दोन्ही समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचं काम सुरू आहे। वास्तव आकडेवारी या दोन्ही समाजापुढे जात नाही। ही प्रक्रिया नक्की कशी सुरू आहे हे दोन्ही समाजापुढे जात नाही आणि यामुळे या दोन्ही समाजापुढे जात नाही। ही प्रक्रिया नक्की कशी सुरू आहे हे दोन्ही समाजापुढे जात नाही आणि यामुळे दोन्ही समाजातली दरी वाढते आहे। आजची पत्रकार परिषद घेण्यामागं हे एक प्रमुख कारण आहे। महाराष्ट्रातली जी सामाजिक ऐक्याची वीण आहे ती जपली गेली पाहिजे। शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा अनेक महामानवांनी योगदान दिलेला हा महाराष्ट्र आहे। अशा महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याला धोका पोहोचता कामा नये। ही जबाबदारी सरकारची आहेच, त्याप्रमाणेच प्रत्येकाची आहे, प्रत्येक जातीच्या नेत्याची आहे। हे आपण समजून घेतलं पाहिजे। म्हणून कोणी जर म्हणत असेल अमुक अमुक यांची लायकी नाही किंवा दुसरं कोणी म्हणत असेल की यांचे आम्ही हातपाय तोडू, तर हे अतिशय बेजबाबदारपणाची वक्तव्य आहेत। अशा वक्तव्याची खरं तर गरजच नाही। आणि आज जे वाद सुरू आहेत हे इतके आभासी परिस्थिती आकडेवारीवर सुरू आहेत की मी या चळवळीतून आल्यामुळं, मी आरक्षण चळवळीतून किंवा माझा सामाजिक चळवळीत सातत्याने मागच्या 20-25 वर्षे सहभाग राहिल्यामुळं मला आपल्याला आवर्जून सांगायचं की आज ज्या कारणांमुळे हे वाद सुरू आहेत ती कारणं मी आपल्याला सांगतो आणि नंतर आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहे। काय कारणं आहेत तर कुणबीच्या ज्या नोंदी तपासल्या गेल्यात, लाखो नोंदी, कोट्यावधी नोंदी तपासल्या गेल्यात, याचा फार राईचा पर्वत होतोय असं मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे। माझ्याकडे आकडेवारी उपलब्ध आहेत। सरकारने मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कुणबीच्या ज्या नोंदी तपासण्याची मोहीम हातात घेतली, मग यात उर्दू भाषेतल्या असू द्यात, पारशी भाषेतल्या, मोडी भाषेतल्या नोंदी असू द्यात, हे सर्व तपासण्याचं काम आत्तापर्यंत 11,75,44,282 कागदपत्र तपासली गेलीत आणि यात कुणबीच्या 11,75,44,282 कागदपत्र तपासली गेलीत। यापैकी ज्या आढळलेल्या नोंदी आहेत त्यात 43,74,314 43,74,314। आता यात पत्र खूप मोठ्या प्रमाणावर तपासली गेली। ही सकारात्मक भूमिका सरकारची आहे।
एखाद्या समाजाला 50 वर्ष जर आरक्षणापासून वंचित राहावं लागलं असेल किंवा त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित राहावं लागलं असेल आणि त्या समाजाच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत जर ही कागदपत्र आणि यासाठीचा कायदा यापूर्वीच 2004 पासून अस्तित्वात आहे, यात नवीन काही नाही आणि यात कुठल्याही इतर समाजाचं आरक्षण काढून घेणं ही सरकारची मुळीच भूमिका नाही। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे करता येईल ते केलं जाईल आणि सरकार ते करत आहे। आता मराठा समाजाच्या ज्यांच्या नोंदी आढळतील त्यांना कुणबीची जात प्रमाणपत्र देणं हा त्यांचा हक्क अधिकार आहे। सरकार यापासून मराठा समाजातल्या अशा लोकांना वंचित ठेवू शकत नाही। मग ती कुणीही मागणी केली, शिंदे समिती बरखास्त करा, नोंदी रद्द करा, ही मागणी अवास्तव आहे, परिस्थितीला धरून नाही, कायदेशीर दृष्ट्याही ती योग्य नाही। कारण या नोंदी तपासल्या जातात त्या कायद्याला धरून आहेत। 1 जून 2004चा जो कायदा आहे, सकट कुणबीची प्रमाणपत्र दिली जावीत आणि दिली जातीलच अशा पद्धतीने जी मांडणी करण्यात येते, प्रचार प्रसार केला जातोय, हाही अवास्तव आहे। या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, ज्यांच्या नोंदी आढळतील मग त्या कितीही आढळू, त्यांची संख्या महत्त्वाची नाही, ज्यांच्या जुन्या नोंदी आढळतील त्यांना कुणबीची प्रमाणपत्र दिली जातील याबाबत सरकार ठाम आहे। मात्र ज्यांच्या आढळणार नाहीत त्यांना कुणबीची प्रमाणपत्र देणं असं काही होणार नाही, कारण त्याला कायदेशीर आधार नाही। असं करण्याचा प्रयत्न झाला तर तो कायदेशीर दृष्ट्या टिकणार नाही, याची जाणीव सरकारला आणि सरकारी यंत्रणांना आहे। मग एवढं सगळं स्पष्ट असताना कुणी म्हणतं ओबीसींचं आरक्षण काढून घेतलं जातंय, कुणी म्हणतंय आम्हाला आता ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळणार आहे। हे सगळं आभासी आहे आणि याच्यावर हे सगळे वाद सुरू आहेत। हे अवास्तव आहेत, अनाठायी आहेत। हे वाद थांबले पाहिजेत आणि जे कायद्याला धरून आहे ते सरकार करते, त्यात कुणीही अडथळे आणू नयेत आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडेल अशी कृती आणि बेजबाबदारपणाची वक्तव्य कुणीही करू नयेत असं या ठिकाणी नम्र आवाहन मी या दोन्ही घटकांना करतो आहे। आता कुणबीच्या ज्या नोंदी आढळल्या त्या प्रामुख्याने कोणत्या भागात जास्त आढळल्यात हे मला आपल्याला सांगायचं, तर त्या कोकणात जास्त आढळल्या। आता कोकणातला जो कुणबी समाज आहे यांना 1967 पासून या कुणबीचे दाखले मिळत आहेत। नागपूर विभागात आढळल्यात, अमरावती विभागात आढळल्यात, यांच्या आकडेवाऱ्या फार मोठ्या आहेत। आज जे आकडे आपल्या समोर येतात यातल्या बऱ्याच लोकांनी 1967 पासून आणि नंतर 2004 पासून कुणबीचे दाखले काढलेले आहेत। ही आकडेवारी आपण समजून घेतली पाहिजे। काही ज्या नोंदी आहेत त्या नोंदी एकाच व्यक्तीच्या नोंदी अनेक कागदपत्रांमध्ये मिळतात। जेव्हा एकाच व्यक्तीच्या नोंदी मी आधी सांगितलं की 14 प्रकारची कागदपत्र तपासली जात आहेत। मग या 14 प्रकारच्या कागदपत्रांमध्ये जर एकाच व्यक्तीच्या नोंदी 10 कागदपत्रांमध्ये आढळल्या, 14 कागदपत्रांमध्ये आढळल्या, तरी तो आकडा किती होतो? 14 होतो। मात्र त्या व्यक्तीला, एकाच व्यक्तीला त्याचा दाखला मिळणार आहे किंवा त्याच्या ब्लड रिलेशनमधल्यांना दाखला मिळणार आहे। हे वास्तव कोणी सांगत नाही, ज्यांचे दाखले निघून गेलेले आहेत। आता खोडाखोडीचा एक मुद्दा या ठिकाणी माननीय नामदार छगन भुजबळ साहेब हे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे। त्यांनी खोडाखोडीबद्दल एक वक्तव्य त्यांचं आपल्याला माध्यमांमधूनही आलेलं आहे, त्यांचा आक्षेप आहे। भुजबळ साहेब हे ओबीसींचं सातत्याने नेतृत्व करत आले। ज्या नोंदी शोधल्या जात आहेत, कागदपत्र तपासली जात आहेत, त्या ठिकाणी अतिशय कडक शिस्तीत हे काम सुरू आहे। तिथं कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश सुद्धा नाही। आपण जर कुठल्याही तहसील कार्यालयात जा, जिथे हे नोंदी तपासण्याचं काम सुरू आहे आणि याची कार्यपद्धती कशी नीट बघा की ह्या नोंदी तपासल्यानंतर हे सगळं रेकॉर्ड प्रमाणित करून हे जिल्हा स्तरावर रेकॉर्ड रूममध्ये हे कस्टडीत ठेवलं जातंय। हे असं कोणी जाऊन त्याच्यात हस्तक्षेप करेल अशी परिस्थिती नाही आहे। मी यातली सत्यता आपण जनतेला दाखवा
म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेत गैरसमज होणार नाहीत। आणि जर कुठे असं झालेलं असेल तर जात पडताळणीत अशी कुठलीही प्रमाणपत्र पुढे टिकणार नाहीत, हे आपण समजून घेतलं पाहिजे। मग अशा कुचकामी जात प्रमाणपत्रांच्या आधारे कोणी लाभ घेऊ पाहत असेल किंवा कोणी घेतला तर तोच उद्या अडचणीत येणार आहे। त्यामुळं हे वास्तव महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं पाहिजे। तशा पद्धतीने माध्यमांनी हे महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो। 1967 पूर्वी नोंदी आढळतील मराठा कुणबी मराठा त्यांना कुणबीची प्रमाणपत्र देणं हा त्या लोकांचा, त्या नागरिकांचा कायदेशीर हक्क आहे, अधिकार आहे। 2004चा तो कायदा आहे, यापासून त्यांना कुणीही रोखू शकत नाही। ज्यांच्या नोंदी आढळणार नाहीत त्यांना अशा पद्धतीची प्रमाणपत्र देणं कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाही। आणि जे कायदेशीरदृष्ट्या टिकणार नाही ते सरकार किंवा सरकारी यंत्रणांकडून होण्याचं कारण नाही। इतकी स्पष्ट आणि सरळ बाब आहे। विनाकारण याच्यावरून राईचा पर्वत करून कुणी दोन समाजात दुही निर्माण करू नये। आणि समाजापुढे चित्र ठेवताना मग ते जरंगे पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, शेंडगे असतील किंवा तायवाडे असतील, आणखी कुणी असतील, त्यांनी समाजापुढे वास्तव मांडलं पाहिजे। प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या समाजाच्या हिताचं रक्षण करण्याचा अधिकार आहे। मात्र आपण आपल्या समाजापुढे जेव्हा काही गोष्टी मांडतो त्या जबाबदारीने मांडल्या पाहिजेत। त्यातून समाजापुढे कुठलेही आभासी चित्र निर्माण होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे। अवास्तव बाबी समाजापर्यंत विनाकारण पोहोचणार नाही, जाणार नाही, त्यातून समाजात संभ्रम निर्माण होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे ना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत ज्या पत्रकार परिषदा घेतल्या, माध्यमांसमोर ज्या वेळोवेळी सांगितलेलं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही, म्हणजे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला जे द्यायचे ते द्यायचं आहे, हे अनेकदा स्पष्ट केलं। याचा अर्थ हाच आहे ना की ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना मात्र ते मिळालं पाहिजे, याच्यात कुणी आडवं येऊ नये। हे आव्हानही या निमित्ताने मी करतो का ज्यांच्या नोंदी सापडतील म्हणजे ज्यांचा तो घटनादत्त अधिकार आहे यात मात्र कुणी आडवं येऊ नये। आणि अशा पद्धतीने सापडलेल्या नोंदी रद्द करण्याचा जर कोणी मागणी करत असेल तर सरकार ती मागणी मान्य करू शकत नाही, हेही वास्तव आहे। मात्र ज्यांच्या नोंदी आढळणार नाहीत त्यांनाही कुणबीचं प्रमाणपत्र द्या असं कोणी म्हणत असतील, मग ते जरंगे असतील किंवा आणखी कोणी म्हणत असतील, तर ते कायदेशीरदृष्ट्या चुकीचं आहे, ते टिकणारं नाही हे त्यांना समजलं पाहिजे। त्यांनी समाजाला ते वास्तव सांगितलं पाहिजे। जे 3 पक्षांचं सरकार आहे त्या पक्षाचा प्रवक्ता आहे। आता जे आकडे सांगितले जात आहेत नेते मंडळींकडून, नोंदी तपासल्यात एवढ्यांना दाखले देणार आहेत, एवढे कुणबी होणार आहेत, हे जे आकडे आहेत ना म्हणूनच अवास्तव आहेत। कारण खरे आकडेवारी कोण जाहीर करणार आहे? न्यायमूर्ती शिंदे समिती आपलं काम झाल्यानंतर, सगळी तपासणी झाल्यानंतर खरी आकडेवारी जाहीर होईल, त्यावेळेस हे सगळं स्पष्ट होणार आहे। मग आज शिंदे समितीने अशी कुठलीही आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर केलेली नसताना आज जे दोन्ही समाजात संभ्रम निर्माण करणारं किंवा त्यासाठी जो आकांड तांडव सुरू आहे हा गैर नाही का, चुकीचा नाही का?